नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून 100 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स स्केल 1 या पदाची भरती करण्यासाठी जे ऑनलाईन अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. त्याचबरोबर पाहू शकता IBPSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक जी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ती अवेलेबल झालेली आहे. त्यानुसार अधिकृत जाहिरात पाहू शकता इथे. जी अधिकृत जाहिरात आहे त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून रिक्रुटमेंट ऑफ 100 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स स्केल 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसाठीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. 21 मार्च 2024पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 एप्रिल 2024. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन जी आहे चान्सेस आहेत मे आणि जून 2024मध्ये येणार आहे. त्याच्यासाठीची महत्त्वाची माहिती पाहू शकता. जी पदे आहेत अकाउंट्स या पदासाठी एकूण 20 जागा आहेत. ॲक्टोरियलसाठी 5 आहेत. इंजिनिअरिंगसाठी 15, इंजिनिअरिंग IT साठी 20 आहेत. मेडिकल ऑफिसरसाठी एकूण 20 जागा आहेत. लीगल या पदासाठी एकूण 20 जागा आहेत. अशा एकूण 100 जागांची जी भरती आहे ती केली जाणार आहे. याच्यामध्ये SC साठी 13 आहेत. याच्यामध्ये एकूण जागा ST साठी 7, OBC साठी 26, EWS साठी 9 आणि ओपनसाठी 45 जागा असणार आहेत. यानुसार जे सर्व्हिस कंडिशन त्याचबरोबर प्रोबेशन पिरियड याबद्दलची विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेट मस्ट प्रोसेस द मिनिमम क्वालिफिकेशन ॲज लिस्टेड इन द टेबल. या टेबलनुसार जे क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. अकाउंट्स या पदासाठी BCom 60% गुणांसह आवश्यक आहे. SC STसाठी 55% आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीमधून BCom ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे किंवा MBA फायनान्स असणे आवश्यक आहे किंवा CA ICAI किंवा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ॲक्टोरियल्स या पदासाठी बॅचलर्स डिग्री स्टॅटिक्स मॅथमॅटिक्समधून असणे आवश्यक आहे किंवा मास्टर्स डिग्री स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्समधून. त्याचबरोबर इंजिनिअरिंग IT या पदासाठी सुद्धा BE-BTech इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्समधून असणे आवश्यक आहे किंवा MEM-Tech सेम सिच्युएशन म्हणजे सेम स्ट्रीममधून टेक्नॉलॉजी कम्प्युटर यामधून असणे आवश्यक आहे किंवा MCA 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. इंजिनियर्स या पदासाठी सुद्धा BE-BTech ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल पॉवर इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग किंवा MEM-Tech सेम स्ट्रीममधून असणे आवश्यक आहे. डॉक्टर्स या पदासाठी MBBS BDS रेग्युलर युनिव्हर्सिटीमध्ये असणे आवश्यक आहे. लीगल या पदासाठी पाहू शकता ग्रॅज्युएट लॉ इन लॉ विथ मिनिमम 60% मार्क्स. SC STसाठी 55% आहे. म्हणजे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे लॉ या स्ट्रीममधून. त्याच्यानंतर वयाची पात्रता पाहू शकता. याच्यामध्ये वयाची पात्रता आहे 21, कमीत कमी वय जास्तीत जास्त 30, म्हणजे 21 ते 30 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. याच्यामध्ये SC STसाठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष, PWBDसाठी 10 वर्षाची आहे. EX सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाची सूट आहे. त्याचबरोबर इथे पुढे पाहू शकता कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये पहिला फेज असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ते 100 मार्क्सचे असणार आहे. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. 30 प्रश्न आहेत. एकूण 35 आणि एकूण 100 गुणांची एकूण परीक्षा आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असणार आहे ते. याच्यासाठी वेळ असणार आहे एकूण 60 मिनिटांचा. व्हर्जन जे आहे मीडियम इंग्लिश हिंदी आणि इंग्लिश हिंदीमध्ये असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये पात्र असलेले उमेदवार पास झालेले उमेदवार क्वालिफिकेशननंतर मेन एक्झामिनेशनसाठी पात्र ठरतील. आणि मेन एक्झामिनेशनमध्ये 2.5 तासाचा वेळ असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता रिझनिंग आहे 40 मार्क्स आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी सुद्धा 40 आहेत. जनरल अवेअरनेस 40 आहेत. टेस्ट ऑफ क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 40 आहेत. त्याच्यानंतर स्पेशल स्ट्रीम ॲडिशनल टेस्ट असेस टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट डिसिप्लिनसाठी 40, म्हणजे त्या सब्जेक्ट स्पेशलिस्टसाठी 40 गुणांची जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातील. एकूण 200 गुणांचा पेपर असणार आहे. वेळ जो आहे एकूण 2 तास आणि 50 मिनिटे एवढा वेळ असणार आहे. 2.5 आवर्स 2.5 तासाचा वेळ असणार आहे यासाठी. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे 30 मिनिटांची ड्युरेशनसाठी असणार आहे. आणि टेस्ट इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे 10 मार्क्स, एस्से 20 मार्क्स अशा पद्धतीने असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रॉंग आन्सर्ससाठी पेनल्टी म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्ससाठी असणार आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. तिसऱ्या फेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू मुलाखत असणार आहे. या मुलाखतीमध्ये सुद्धा जे प्रश्न विचारले जातील त्याच्याबद्दल जे मार्क्स आहेत ते क्वालिफिकेशनसाठी असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता इंटरव्ह्यू विल बी 80-20 रिस्पेक्टिव्हली अशा पद्धतीने असणार आहे.
आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन केले जाणार आहे. यासाठीची सिलेक्शनची लिस्ट आहे, मेरिट लिस्ट, ती जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने पाहू शकता. ॲप्लिकेशन फी जी आहे SC STसाठी 250 रुपये आहे आणि सगळ्या बाकी कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फी ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स देण्यात आलेले आहेत. कोणत्या सेंटरवरची परीक्षा आहे ती घेतली जाईल. अशा पद्धतीने जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाच्यासाठीची लिंक जी आहे IBPSद्वारे जारी करण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. जे लिंक आहे ते पाहू शकता. अर्ज सुरू होत आहेत 21 मार्च, शेवटची तारीख 12 एप्रिल. इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून जे डिटेल्स आहेत ते सबमिट करून IBPSद्वारे परीक्षा घेण्यात येणार असून त्याचे सेंटर जे आहे ते तुम्हाला मेलद्वारे कळवले जातील. त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे आणि एक्झामिनेशनची सिस्टीम असणार आहे IBPS पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठीची महत्त्वाची अपडेट अशा पद्धतीने होते. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.